लातूर जिल्हा हा प्रामुख्याने सोयाबीन आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. मात्र यावेळेला पावसाअभावी सोयाबीन आणि ऊस शेतीला जो आहे तो मोठा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेकडो एकर शेती जी आहे ती अशा पद्धतीनं पूर्णपणे ड्राय असल्याची आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. 60% शेतकऱ्यांची पेरणी जी आहे ती पावसाअभावी खोळंबलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी धाडस करून पेरणी केलेली आहे, सोयाबीन पेरलेलं आहे, त्यांचं मात्र काही ठिकाणी उगवलेलं आहे, तर अनेक ठिकाणी जे आहे ते उगवलेलेच नाही, कारण पाऊस झालेला नाही. वातावरणामध्ये देखील जे आहे पूर्णपणे कोरडेपणा आहे, त्यामुळं माती देखील जी आहे ते पूर्णपणे ड्राय झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये पिकं जी आहेत ती हाती येतील अशा प्रकारची स्थिती नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचं संकट जे आहे ते येऊन ठेपलेलं आहे. विहिरी, बोरवेल, तलाव आणि ओढे, नदी जे आहेत ते पूर्णपणे कोरडे ठाक पडत चालले. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यामध्ये येत असलेल्या खरोळा गावच्या शिवारामध्ये आपण आहोत. आपण शेतकरी गजानन घाडगे आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं परिस्थिती जाणून घेणार आहोत. खरं तर त्यांचा ऊस जो आहे तो हातातून गेलेला आहे, विहीर ड्राय झालेली आहे आणि त्यांनी सोयाबीन पण पेरलेलं होतं, तेच देखील हाती आलेलं नाही किंवा उगवलेलंच नाही. मला सांगा काय परिस्थिती झाली आहे पाण्याअभावी तुमची? पाण्याअभावी एकदम कोरडेपणा चालू आहे आणि पेरणी झालेली आहे पावसाच्या आधारावर वरच्या, पण ती पेरणी सक्सेस होईल असं वाटत नाही. कारण काही उगवलं आहे आणि काही पावसाअभावी बंद आहे. म्हणजे पेरणी झाल्यापासून एक थेंबही पडला नाही आणि खरीप हंगामात खरं तर दररोज पाऊस पडला तर काहीतरी हाती लागते, नाहीतर काही येण्याची शक्यता नाही. ऊसाची पण लागवड केली होती तुमच्या? ऊस होता तुमच्याकडं? ऊसाला पण लवकरच यावेळेस वर्षी मार्च महिन्यापासूनच एकदम पाणी हपकले, बोरचे बंद झाले बोर वगैरे, त्याच्यामुळं ऊस ही म्हणजे वाळून गेलेला आहे. किती एकर म्हणजे लागवडीसाठी ऊससाठी खर्च आलेला होता आणि आता सोयाबीन पण हातून जाते? आता जवळजवळ लागवड करायची म्हणजे एक एकरला 20,000 रुपये खर्च येतोय. बेनं किंवा मजूर, खात वगैरे, तरी ती आता हातातून जाणार आहे ती पाऊस नसल्यामुळे. आता म्हणजे विहिरीमध्ये थोडंफार पाणी आहे की म्हणजे काहीच येत नाही? आता पाणी आहे थोडंफार, पण ती जनावर प्राण्यासाठी ठेवावं लागते, पिण्याच्या पाण्यासाठी. हां, पिण्याच्या पाण्यासाठी. कारण बोर वगैरे बंद पडले, 2 बोर असून सुद्धा त्याच्यात पाणी नाही थोडंही. म्हणजे बोरवेल असेल, विहीर असेल, ह्या भागामध्ये कोरडे पडत चाललेत. आणखी काही शेतकरी आपल्यासोबत आहेत. मला सांगा हे कधी पेरलेलं होतं? हे एक 10-12 दिवस झाले पेरून. जसं पेरले तसं पाऊसच पडला नाही. आपण खरं तर ट्राय करणार आहोत. मला सांगा हे थोडंसं उकरून दाखवा बरं, म्हणजे वापलंय की म्हणजे हे बी बियाणं अजून तसंच आहे? आपण पेरणी झाल्यानंतर किती दिवसापूर्वी पेरणी झाली होती? हे आज 10वा दिवस आहे. हां, 10 दिवस झाले. कोरडं फाक आहे माती सगळी. म्हणजे बी तसंच राहिलंय? बी खाली तसंच राहिले, बुरा येऊन गेले बियाला. हां, म्हणजे पूर्णपणे म्हणजे बी तसंच राहिलंय. म्हणजे वापलेलंच नाही? काही वापले, काही बाद होऊन गेले. म्हणजे थोडाफार पाऊस झाल्यानंतर पेरलं, मात्र पेरणीनंतर पाऊसच नाही. गरम थंड होऊन खराब झाले बी मध्ये. म्हणजे धूळ पेरणीच केली होती? हां, धूळ पेरणीच. तर काय करावं आता, नशिबाला आलं चल देवा. अशा प्रकारची स्थिती आहे लातूर जिल्ह्यामध्ये. 60% पेरण्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या खोळंबलेल्या आहेत आणि ज्यांनी धाडस करून पेरणी केली आहे त्यांच्या हाती काय लागेल अशा प्रकारची स्थिती नाही आहे. आतुरतेनं लातूर जिल्ह्यातला शेतकरी जो आहे तो पावसाची वाट पाहतो आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.